नमस्कार. आज बनवूया भोपळ्याचे घारे. नमस्कार. आज भोपळ्याच्या घाऱ्या पण म्हणतात. हा भोपळा घेतलाय. याला लाल भोपळा पण म्हणतात किंवा डांगर भोपळा पण म्हणतात. हा पावशेर घेतलेला आहे मी आणि याचं बी वरचे धागे काढून टाकलेले. गव्हाचं पीठ घेतलंय. 150 ग्रॅम गूळ घेतलाय. वेलची घेतली. तांदळाची पिठी घेतली. गव्हाचं पीठ पण 200 ग्रॅम घेतले. भोपळा उकडून घ्यायचाय आणि हे साल काढून घेणार आहे मी, म्हणजे भोपळा शिजायला मदत होते. भोपळ्याचं ना पूर्णपणे साल काढून घेतले. आता हे ना कुकर मध्ये ठेवायचे. मी खाली ना पाणी टाकलंय ना एक डब्बा ठेवलाय. झाकण लावून कुकरच्या ना 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मग भोपळा शिजला का पीठ मळून घेऊ. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात. आता गॅस बंद करू. कुकर थंड झाला का भोपळा शिजलाय का बघू. कुकर थंड झालाय. आता उघडून बघू. भोपळा ना असा मस्त पैकी शिजलाय. आता हे भांड्यातून काढून घेऊ बाजूला. ज्याच्यात पीठ मळणार आहे ना त्याच्यात हे टाकून घेतले आणि याला ना असं मॅश करून घ्यायचंय. हे असं ना मॅश करून घ्यायचं एकदम. गरम याच्यामध्ये केलं का म्हणजे इझिली होते. गूळ टाकून घेणार आहे. गूळ पण याच्यात असं मॅश करून घ्यायचं. गूळ वितळतवर ना हे मी थोडस शिजवून घेणार आहे. गूळ वितळलंय. आता गॅस बंद करून टाकते. थोडस याला ना थंड होऊ द्यायचे. हे थंड झाले. हे ना थंड झाले. आता तांदळाची पिठी घालून घ्यायची याच्यामध्ये. वेलची पावडर घालायची. जेवढ्या प्रमाणात लागते त्या प्रमाणात घालायची. गव्हाचं पीठ घालायचं. थोडस ना मीठ घालून घ्यायचं. आता याला मळून घ्यायचंय. थोडं ना पहिलं असं चमच्याने, कारण ते कोमट आहे म्हणून. आणि ह्या घाऱ्या ना खूप छान लागतात खायला. हे आता मळून घ्यायचंय. घट्ट असा गोळा मळून घ्यायचा याचा. मी ना थोडस तुपात मळून घेणार आहे. असं चांगलं मळून घ्यायचं तुपामध्ये, म्हणजे खाताना चव छान येते त्याची. हे ना आता मळून झालंय. आता तेल तापाय ठेवून ते लगेच करून घ्यायचं, म्हणजे गुळाला पाणी सुटत नाही. जास्त वेळ ठेवलं का हे पातळ होण्याची शक्यता असते पीठ. हे थोडस असं मळून घ्यायचे पुन्हा आणि याचे ना छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे. आता थोडस ना तेल लावून घ्यायचं खाली, म्हणजे चिटकायचं नाही. पीठ नाही लावायचं, तेल लावायचं. आणि एकदम इझिली लाटलं जातं. ते काही जास्त हार्ड नसतं लाटायला. थोडस जाडच व्हायचं. लाटून झाले. आता ना सगळ्या लाटून घेऊ आणि मग तळून घेऊ. ह्या लाटून झाल्यात. आता तेल पण तापाय ठेवलंय. तेल पण तापलंय. आता पुरी ना सोडून घेऊ याच्यामध्ये. मस्त अशी ना पुरी फुगलेली आहे. आणि दोन्ही बाजूनी एकसारखी ना तळून घ्यायची, आलटी पलटी करून अशी मस्त पैकी. असा ना कलर आला पाहिजे पुरी. ही तळून झाली. आता काढून घेऊ. आणि किती मस्त झाली बघा. सगळ्या अशा तळून घ्यायच्यात आता. ही पण किती मस्त फुगली बघा. सगळ्या पुऱ्या ना तळून घेऊ. ही पुरी पण तळून झाली.